Welcome back to In Goa News. Sri Sai Baba Temple in Borim witnessed a vibrant celebration of Guru Purnima Utsav with a large number of devotees participating in the spiritual event. The day was marked by special prayers, bhajans and rituals honoring the Guru's significance in guiding one's spiritual journey. योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की भैरेश्वर गुरु माझे आई मधुमाता भैरेश्वर गुरु माझे आई मंजलाठा द्यावा पायी साईनाथ गुरु माझे आई मधुमाता साईनाथ गुरु माझे आई मंजलाठा द्यावा पायी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा नामला चंदा माळी केशरी गंधा बाबा तुझा मला चंदा कपाळी केशरी गंध साई तुझा मला छंद माळी केशरी गंधा साई तुझा मला चंदा श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साई जय महाराज ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः कृष्णानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायका राजा योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय पण सांगला तशें साईबाबा सेवा मंडळ ट्रस्टा वतीन हांव इतकेंच सांगपाक सोदतां की खूब तेंपान आज ब्रेस्ताराक गुरुपौर्णिमा येयली ते निमतान आमकां खूब भावीक खुबशे जाले चड जाले भावीक आनी सकाळच्यान भाविकांची लायन आशिल्ली बरें वेवस्थीत दर्शन जालें सकाळची काकड्यारची जाल्यो तेच्या नंतर मंगल स्नान मागीर आमी देवस्थाना तर्फे एक गुरुपूजन स्टार्ट केलें गुरुमंत्र चालू केलो आनी तो म्हणजे अखंड 5 पर्यंत चालू उरलो आनी तेच्या नंतर मागीर भजनाचो कार्यक्रम जालो मागीर परत आरती जाल्यो तशेंच आतां सांजची परत आरती जाली पालखी जाली आनी आतां महाप्रसाद चालू जाला तेन्ना अजून पर्यंत लोकांची ओघ आनी लोकांची यो खुबशें बरें आसा बरें चल्लां असोच लोकांक असोच भाविकांनी साई भक्तान प्रत्येक भाविकान अशें भेट दिवची आनीक देवस्थानान सगळे कार्यक्रमाक आमकां आमचो लाभ घेवचो आनी आमकांय आदार करचो तसोच पावसान खुबशे बरे प्रमाणान आमकां आदार केलो कारण पावस ना तेन्ना भरपूर सकाळी लोकांची भावीक खूब जाण जाले तशें आतां मातसो पावसान कितें तरी केला तरी बरें आसा आनीक म्हाज्या अंदाजान आतां भाविकांची गर्दी आसा 9 पर्यंत जातली शेजारती जावपाक आनीक एक सांगपाचें म्हणल्यार आतां फुडें आनीक 2 ब्रेस्तार जाले नंतर 31 तारखेच्यान श्रावणाचो ब्रेस्तार चालू जाता 31 तारीख 7 सप्टेंबर 7 ऑगस्ट
14 ऑगस्ट आणि 21 ऑगस्ट असे टोटल 4 ब्रेस्तार आसतले. तेन्ना सगळे भाविकांक आमची नम्र विनंती आसा, एक आव्हान आसा की सगळ्यांनी हांगा येवन मुद्दम दर्शन घेवचें. मंदिरात गुरुपौर्णिमा साजरी केली होता आणि साजरी करत असताना आज गुरुपौर्णिमा या ब्रेस्ताराक येयल्या कारणान हांगा भाविकांची अफाट गर्दी जाल्ली. सकाळच्या सकाळ आरती पासून आतापर्यंत अशी गर्दी आसा की लोकांक बरीच लोकांची लायन लागलेली आसा, वर्दळ लागलेली आसा. आणि एक योगायोग असो की गुरुपौर्णिमा ही 7 वर्सांनंतर पहिली खेप ब्रेस्ताराक केल्ली आसा. त्याच्यामुळे हो योगायोग असो की लोकांची गर्दी चड जाल्ली आसा. सकाळी काकाड आरती करता आसतना आमची एक साई भक्त सचिन काळे यांची कुटुंबान हांगा काकाड आरती, मंगल स्नान आणि अभिषेक केलो. त्यानंतर देवस्थानतर्फे सकाळी अभिषेक आणि दनपारां महाआरती जाल्ली ही देवस्थानचे सचिव श्री उमेश नायक हांणी केल्ली. त्यानंतर दुपारती पालखी आणि शेजारती दादी नाईक मोलेचे हेणे वाटो घेतलो. त्याप्रमाणे दनपारचो महाप्रसाद सचिन काळे हांणी पुरस्कृत केल्लो आणि रातचो श्री दादी सगुण नाईक मोले हांणी पुरस्कृत केल्लो आसा. त्या प्रमाणे आजची ही बरे भाशेन सगळे लोकांच्या मनाक खुशी दिवन ही गुरुपौर्णिमा आमी हांगा साजरी केल्ली आसा आणि सगळे लोकांचो आमकां बरोच मोठो प्रतिसाद मेळ्ळो आसा. तशें आमचे सगळे कमिटीच्या वतीन आमी सगळ्यांक देव बरी करूं म्हणटा आणि अशेंच लोकांचे आमकां प्रतिसाद मेळचो अशें आमी लोकां कडेन